लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. 1500 रुपये आजपासून खात्यात जमा होणार. लाडक्या बहिणींना 1 वाजता आज पुन्हा पैसे वाटप होणार आहेत. आज 3 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. कारण वित्त विभागाकडून आपल्याला माहिती मिळाली की आजपासून जे काही पैसे आहेत ते वाटप होणार आहेत, परंतु ते 3 टप्प्यात आजपासून पुढे सलग 4 दिवस वाटप हे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी माहिती आता आपल्या लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. तर बघा, मी तुम्हाला काही महत्त्वाच्या 4 गोष्टी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे असेल तर या 4 गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आपण एक एक करून पाहूयात. बघा, आजपासून 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात. अदिती तटकरे मॅडम यांनी आत्ताच माध्यमांशी बोलताना माहिती दिलेली आहे. कारण लाडक्या बहिणींचा आज फेब्रुवारीचा हप्ता हा येणार आहे, त्यामुळे लाडकी बहीण ही खूप खुश झालेली आहे. कारण स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना हे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा ज्यावेळेस आपण पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की आम्ही आत्ताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती 2 मेसेज येणार आहेत. 2 मेसेज येणार आहेत. ते कोणते मेसेज असणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेकवरती सह्या झालेल्या आहेत. चेक हा बँकेत सबमिट झालेला आहे, वित्त विभागाकडूनच झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही आता लाडक्या बहिणी आहेत त्यांना त्यांच्या बँकेमध्ये आज 2 प्रकारचे मेसेज येणार आहेत आणि मोबाईलवरती सुद्धा त्यांच्या 2 मेसेज येणार आहेत. ते कोणते असणार ते आपण पाहणार आहोत. कोणते ते असे महत्त्वाचे तुम्हाला कामं करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हा लवकरात लवकर भेटेल. आणि तुम्हाला किती मिळणार आहेत तर आत्ता जर आपण बघितलं तर तुम्हाला 1,500 रुपये हे मिळणार आहेत लाडकी बहिणींचे. आणि दुसरा जो हप्ता आहे तो तुम्हाला 830 रुपयांचा सुद्धा मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती पाहणार आहेत. कारण स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी हे असे काही महत्त्वाचे जे फॅक्ट्स आहेत ते आता आपल्याला सांगितले आहेत की नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला जो हप्ते आहेत ते मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एक काम करायचं आहे. पहिलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नाही तुम्हाला कुठलीही माहिती व्यवस्थित कळणार नाही. पळवत पाहू नका. 5 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट्स आता आपण घेऊन आलेलो आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या 5 अपडेट्स आपण इथं पाहणार आहोत. कारण स्वतः तिथं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी सांगितलेलं आहे की नेमकं काय करायचं आहे. आता त्यांनी बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीत पडलेल्यानुसार 21 रुपये द्यायचं ठरलं होतं, परंतु चेकवर ऑलरेडी सही झालेली आहे. त्यामुळे आता 1,500 रुपये तरी या महिन्यात हे 1,500 रुपयेच मिळणार आहेत. आणि जे काही आता पुढच्या महिन्यापासून जे आहेत ते लाडक्या बहिणींना इथं 2100 मिळणार आहेत. परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना 1ही रुपया आता मिळणार नाही आहे. या महिन्यापासून, फेब्रुवारी महिन्यापासून त्यांना हप्ते येणं बंद होणार आहे. त्याच्या मागची सुद्धा कारणं आता आपल्यापुढे आलेली आहेत. आणि आज ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणार त्याची यादीसुद्धा आपल्याकडे आता आलेली आहे. यादी ही जाहीर झालेली आहे. आणि आज 3 टप्प्यामध्ये वाटप होणार असल्यामुळं त्या 3 टप्प्यातल्या लाडक्या बहिणींना आज मेसेज हा 100% येणार आहे. कारण आता फेब्रुवारीचा आपण जर महिना बघितला तर 3 दिवस उरले आहेत फक्त. तर 3 दिवसात हे वाटप करा असे आदेश लाडक्या बहिणींना जे काही बँकेनं आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. तर 3 दिवसात लाडक्या बहिणींना हे पैसे अगदी त्यांच्या मोबाईलवरती जमा होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे, तर मी ते जिल्हेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे की कोणते ते महत्त्वाचे 10 जिल्हे आहेत. आज पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांना, नंतर दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांना आणि तिसऱ्या टप्प्यात 3 ते 4 जिल्ह्यांना असे मिळून आज वाटप हे होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ सविस्तर पहा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर फेब्रुवारीचा हप्ता आता फायनली लाडक्या बहिणींना येणार आहे. आज 3 टप्प्यात पैसे वाटप होणार. पहिला टप्पा कधी होणार आहे तर पहिला टप्पा आज 12 वाजून तिथं काही 12:30 वाजता तुम्हाला ते पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला 12:30 ते 2 वाजेपर्यंत हा पहिला टप्पा चालू राहील. दुसरा टप्पा जो आहे तो तुम्हाला 2च्या नंतर म्हणजे 2 ते 3च्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. आणि जो शेवटचा टप्पा आहे तो तुम्हाला 4 ते 5 या दरम्यान सुद्धा पाहायला मिळू शकतो. आज रात्री उशिरापर्यंत सुद्धा वाटप होऊ शकतं. कारण जर आपण बघितलं तर उद्या बँकेना सुट्टी आहे. उद्या बँकेना सुट्टी असल्या कारणानं कदाचित उद्या पेमेंट होत आहे की नाही याच्यावरती आता तरी काही त्याच्यावरती डिटेल्स आलेले नाहीत. त्यामुळं लाडक्या बहिणींना आजच 8वा हप्ता वाटप करावा. त्यामुळे ह्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बँकांना तसे तातडीचे आदेश सुद्धा दिले आहेत. त्यामुळे जी कोणती बँक आहे त्यांना सुद्धा तातडीचं कामं करावं लागणार आहेत. आज त्यांना उशिरापर्यंत काम करावं लागणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला 4 ते 5 कामं कुठले करायचे आहेत बघा, जे महत्त्वाचे अपडेट्स आता आपल्याला दिलेले आहेत. तर स्वतः त्यांनी असं सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत जर तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर तुम्हाला आता आधार कार्ड अपडेट करून ते तुम्हाला बँकेत जमा करावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल कशाचं, तर आधार कार्ड कधी अपडेट करायचं सांगतो तुम्हाला. 2 कंडिशनमध्येच आधार कार्ड अपडेट करा. पहिली गोष्ट, आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या बँकेतली माहिती ही सेम आहे का, म्हणजे आधार कार्डवरचं नाव, स्पेलिंग,
तुमचं मोबाईल नंबर, जन्मतारीख हे सेम आहे का बघा. जर सेम असेल तर काही हरकत नाही, अपडेट नसलं केलं तरी चालेल. दुसरी महत्त्वाची, आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे का. लिंक नसेल तर पोस्टात जाऊन लवकर लिंक करा, कारण तिथं तुमच्या बँकेत सुद्धा लवकर होतं, परंतु पोस्टात लवकर कामं होतात. आणि जर तुमचा अकाउंटच नसेल तर एक काम करू शकता, डायरेक्ट नवीन पोस्टाचं खातं काढून टाका. डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती 100% मेसेज येऊन जातील. कळलं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जर तुमचं आधार कार्डला तुमचा आत्ताचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो मोबाईल नंबर सुद्धा लिंक करून घ्या आणि तो अपडेटेड आधार कार्ड बँकेत जमा करा. कळलं. कुठल्या कंडिशनमध्ये काय करायचं आहे, बँकेत जाऊन तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं आहे. तुमचं बँक अकाउंट चालू आहे का नाही हे सुद्धा चेक करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आता दुसरी गोष्ट, जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ताच नाही तर इथून पुढचे सगळे हप्ते आणि मोफत रेशन मोफत रेशन मिळवायचं असेल, सोबत होळीला तुम्हाला आनंदाचा शिधा आणि साडी पाहिजे असेल, तर तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. म्हणजे रेशन कार्डची EKYC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे केलं नाहीत तर तुम्हाला फेब्रुवारीपासूनचे हप्ते बंद होतील. यासोबतच तुम्हाला रेशनसुद्धा मोफत धान्य मिळणं हे सुद्धा बंद होईल. आता तुम्ही म्हणाल असं का, तर लाडकी बहिणींची बोगस यादी आहे ती तयार केली जात आहे. आता ही यादी कशावरून ठरवत आहात, तर जर तुमचं नाव रेशन कार्डमध्ये नसेल तर तो त्यांना कसं कळतं, ऑनलाईन तुमचं नाव असलं गरजेचं आहे, पुस्तकात नाही. कारण पुस्तकात खूप दिवस झालं पुस्तकात नाव आहेत, अपडेट करणं गरजेचं आहे. त्यासाठी EKYC करणं गरजेचं आहे, तरच मोबाईलवरती मेसेज येतील. तर ते चेक केलं जातं ऑनलाईन. नंतर आधार कार्डवरची माहिती चेक केली जाते. नंतर तुमच्याकडे RTOकडनं डेटा घेतला जात आहे, तुमच्याकडे 4 चाकी आहे का, तुमचं उत्पन्न किती झालं आहे, आता 2.5 लाखांपेक्षा जास्त झालं आहे का, कोणाकोणाला नोकरी लागली आहे का गेल्या 2-3 महिन्याखाली, ह्या सगळ्या गोष्टी चेक करूनच तुमचं नाव यादीत टाकलं जात आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, हो हे बॅकएंडला चालू आहे, त्याशिवाय यादी काढली जाऊ शकत नाही. त्यामुळेच आता उशीर झालेला पाहायला मिळतो आपल्याला. नाहीतर 21 तारखेपासूनच वाटप हे होणं अपेक्षित होतं. त्यामुळे यादीत चालू आहे. जे नियमांमध्ये बसतील त्यांनाच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळतील. जे लाडकी बहीण योजनेचे जिला फेब्रुवारीचा हप्ता मिळेल, अशाच लाडकी बहिणींना आज गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळतील. दोन्ही मेसेज हे वेगवेगळे असणार आहेत. आता तुमची बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पोस्टात सुद्धा आज पैसे येणार आहेत. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस, कोटक, ICICI अशा महत्त्वाच्या बँकेत हे पैसे जमा होणार आहेत. सोबत आता जिल्हे बघूया आपण. जिल्हे जर बघितलं तर रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जालना, अमरावती, पुढे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप सुरू करणार आहेत. परंतु मी जसं तुम्हाला आत्ता सांगितलं मित्रांनो, की प्लीज तुमचं जे रेशन कार्ड आहे ते अपडेट करून घ्या. जर तुम्हाला होळीला आनंदाचा शिधा मोफत मिळवायचा असेल, साडी मिळवायची असेल, मोफत राशन मिळवायचं असेल, मोफत योजनांचे जे लाभ आहेत ते मिळवायचे असेल, तर हे करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमचे डॉक्युमेंट्स अपडेटेड आहेत का, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत, कोणता हप्ता मिळालेला नाही हे सांगा. कारण मागचे सुद्धा हप्ते हे मिळणार आहे. ज्यांना मागचे हप्ते मिळाले नाही त्यांना ते सुद्धा हप्ते मिळणार आहेत. आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. बघा तुम्ही काय करताय, तुमच्या बहिणीने जर पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ त्यांना देणं खूप गरजेचं आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुप तर तुम्हालाकडे असतेच, त्याच्यामध्ये जाऊन हा शेअर करा. त्यांना पण माहिती नक्की मिळेल. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, आपण त्याचा प्रयत्न करू उत्तर देण्याचा. भेटूया पुढच्या वेळेला. तोपर्यंत जय महाराष्ट्र.